नमस्ते. कमल्स किचन घरचा स्वाद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला तवा पनीर व्हेज रेसिपी करून दाखवणार आहे. चला तर मग आपण पाहूयात. तवा पनीर साठी लागणारे साहित्य आपण बघू. हे फरसबी घेतलेली आहे, ढोबळी मिरची घेतली, टोमॅटो आहे, खडे मसाले आहेत थोडे, एक मिरची घेतली हिरवी, कोथिंबीर आहे आणि हिरवा वाटाणा आहे, गाजर आहे, फ्लावर घेतलाय, इथे आलं लसूणची पेस्ट आहे, हा कांदा घेतला, 2 कांदे उभे चिरून, हे 250 ग्रॅम पनीर आहे आणि हे काजू पेस्ट आणि हे फ्रेश मलाई. चला आपण आता गॅस पेटवूया आणि ह्या प्रत्येक व्हेजिटेबल आहेत ना ते आपण फ्राय करून घ्यायच्यात वेगळ्या वेगळ्या. तर आता याच्यात आपण तेल टाकतोय आणि ही प्रत्येक भाजी अशी वेगळी वेगळी आपण फ्राय करून घेणार आहोत. फ्राय करताना थोडं थोडं मीठ टाकायचं प्रत्येक भाजीवर. मी त्याच्यातच शिमला टाकतो, ती पण तिच्यासोबत फ्राय करून घेऊ. आता ह्या भाज्या आपण काढून घेऊ. आता हे गाजर घालू, ते पण चांगलं फ्राय करून द्यायचं. हे आपण वेगळं वेगळं फ्राय करायचं, म्हणजे ह्याचं जे टेक्स्चर आहे ना ते जागेवरच राहते. हे गाजर आहे ना थोडस कडक असतं, त्याच्यामुळे त्याला शिजायला वेळ लागतो. त्याच्यामुळे मी हे सगळं सेपरेट सेपरेट फ्राय करून घेते. आता आपण फ्लावर आणि वाटाणा संगच टाकूयात. तर आता हे फ्राय झालंय, आपण काढून घेऊ. त्याच्यात थोडस तेल टाकते. हे खडे मसाले आहेत ना हे टाकू आपण. तेजपत्ता आहे, विलायची आहे, हिरवी मिरची टाकते, कढीपत्त्याची 2-3 पानं टाकते. हे थोडस परतून घेऊ. आता हे आलं लसणाची पेस्ट आहे ती टाकते. हा कांदा त्याच्यात टाकते. चांगला लाल होईपर्यंत परतून द्यायचा. त्याच्यात थोडस मीठ टाकते, म्हणजे लवकर फ्राय होतो कांदा. आता बंद करायचं लाल असतं. तर ह्याच्यासोबत टोमॅटोही मी टाकते आणि चांगलं टोमॅटो मॅश होऊन द्यायचं. कांदा पण आपला लाल होऊन द्यायचा. थोडीशी हळद टाकते आणि चांगलं परतून घेऊ आपण. असं एकसारखं हलवत राहायचं. एकदम लाल कांदा झाला ना की आपण मसाले टाकूया. आता आपला कांदा लाल झालेला आहे, तर हे घरचा मसाला आणि चवीनुसार मीठ आणि काश्मीरी लाल हे मी टाकते.
मसाले चांगले परतून घ्यायचे. मसाले आपले चांगले परतलेत तर त्याच्यातच मी ही काजूची आणि पेस्टची ग्रेव्ही केलेली आहे ते आपण त्यात टाकतो. सारखं हलवून असं एकजीव करून घ्यायचं. थोडस चिकट आहे तर आपण थोडस मसाला करपू नये म्हणून थोडस पाणी टाकायचं आणि परत आपण असं एकजीव करून चांगले मसाले परतून घ्यायचे. आता याला एक वाफ काढून घेऊ आपण 1-2 मिनिटाची. आता हे मसाला आपला तयार झालेला आहे. बघा तेल कसं सुटलंय, मसाल्याने सगळं तेल सोडलेलं आहे. तर आता आपण हे व्हेजिटेबल त्याच्यामध्ये टाकू आणि सगळं एकजीव करू. आणि असं हलवू नये ना. हे आपलं सगळं मिक्स झालंय मसाला. तर आता आपण परत एक वाफ काढून घेऊ 2 मिनिटासाठी. परत झाकण ठेवू आपण. हे फक्त आता 5 मिनिटं ठेवू कारण व्हेजिटेबल सगळ्या शिजले पाहिजे. त्याच्यामुळं नंतर आपण पनीर टाकणार. अगोदर पनीर टाकलं तर ते थोडंसं कडक होतं, त्याच्यामुळे आपण शेवट टाकणार आहे. आणि हे पनीर आहे ना मी घरी बनवलेलं आहे. तुम्ही पण ट्राय करा आणि तुम्हाला शिकायचं असेल ना तर माझ्या चॅनलला जाऊन बघा. हे घरचं पनीर आहे, ह्याच्यात काय बेसन नाही काय नाही, त्याच्यामुळे ट्राय तर करू शकता तुम्ही. आता आपले 5 मिनिटं झालेले आहेत तर आपण उघडून बघू. वाव, छान टेक्स्चर आलंय बघा. कसला कलर आलाय, हॉटेलच्या भाजीपेक्षाही भारी. खूप छान दिसत. आता आपण ह्याच्यात पनीर टाकू आणि परत एकदा 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवू. बघा हे घरचं पनीर पण कसलं सुंदर आहे. असं विकतचं सुद्धा मिळणार नाही. विकतचं तर काय ते भेसळीच असतं बघा. शक्यतो घरचंच बनवायला शिका, नका खाऊ. वा, खूप छान. आता परत आपण अगदी 2 मिनिटासाठी ठेवू. बघा किती छान झाले आपले तवा पनीर. तर आपण आता ते जर हलवून घेऊ आणि नंतर थोडेसे काढून घेऊ. बघा कसलं टेक्स्चर आलं याला. हॉटेल सारखेच झाले का नाही शेम. ह्याच्यात काढून घेऊ थोडेसे. बघा बघा कसला रंग आलाय छान. बघा आपलं तवा पनीर कसलं छान दिसतंय. हे बघा. रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.